नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर हो, आज आपण कच्च्या साबुदाण्यापासून म्हणजे साबुदाणा भिजून न घालता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत कटलेट बनवलेले आहेत. हे कटलेट मस्त अशी क्रिस्पी झालेले आहे आणि आतून मस्त जाळीदार आणि पोकळसुद्धा झालेले आहे आणि चवीला सुद्धा हे खूप छान लागतात. हे उपवासाचे कटलेट आहे. बऱ्याच वेळा आपण साबुदाणा भिजत घालायला विसरून जातो आणि मग सकाळी नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नाही. तर असं न भिजवता साबुदाण्याचे कटलेट तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर चला, आजचा हा पदार्थ आपण कसा बनवला ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. इथे मी 1 कप घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तुम्ही त्यानुसार इथे साबुदाणा घेऊ शकता. तर हा एक साबुदाणा आपल्याला आता सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. म्हणजे साबुदाण्यामधील जर थोडीशी ओलसरपणा असतो किंवा मग साबुदाणा व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटला जावा म्हणून आपल्याला हा अगदी 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे. तर एक 2 ते 3 मिनिट इथे मी साबुदाणा भाजून घेते म्हणजे त्याची व्यवस्थित इथे आपल्याला पावडर बनवता येईल. तर इथे माझा साबुदाणा भाजून झालेला आहे. हा मी साईडला काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर हे शेंगदाणे आपल्याला डाग येईपर्यंत मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. इथे आपण 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे. यातील अर्धे शेंगदाणे आपण कटलेटमध्ये टाकणार आहोत आणि अर्ध्या शेंगदाण्याची मस्त अशी उपवासाची चमचमीत चवदार चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर इथे आपले मस्त शेंगदाणे भाजून झालेले आहे. ते सुद्धा मी साईडला काढून घेते. सुरुवातीला आपण साबुदाणा भाजून घेतला होता तो सुद्धा थंड झालेला आहे. थंड झाल्यावरतीच तो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा म्हणजे छान त्याची बारीक अशी पावडर तयार होते. तर थंड झालेला साबुदाणा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि मस्त त्याला बारीक असं मी इथे मिक्सरला फिरून घेते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. म्हणजे जसं तांदळाचं पीठ असतं ना, अगदी त्या पद्धतीने इथे आपल्याला मिक्सरला बारीक असं साबुदाणा फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी जे भगर असतं ना, भगरसुद्धा घेतलं तरी चालेल. ते सुद्धा उपवासाला चालते किंवा मग असं साबुदाणा जरी बारीक करून घेतला तरी चालेल. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते आपल्याला वाटून घ्यायचे आहे. इथे शेंगदाण्याची मी अर्धीवट साल काढून घेतलेली आहे आणि यातील थोडेसे शेंगदाणे मी इथे मिक्सरला बारीक असे वाटून घेते आणि अर्ध्या शेंगदाण्याची आपण चटणी बनवणार आहोत. तर इथे मी थोडेसे शेंगदाणे घातले आणि ते सुद्धा मिक्सरला असे फिरवून घेतलेले आहे. तोपर्यंत इथे मी बटाटे शिजत घालायला ठेवलेले होते. बटाटेसुद्धा छान शिजून झालेले आहे. त्याची सालसुद्धा इथे मी काढून घेतलेली आहे. इथे मी 3 बटाटे घेतले, त्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे. तुम्ही स्मॅशरने सुद्धा करू शकता किंवा मग अशी जी किसणी असते अशी मोठ्या आकाराची किसणी घ्यायची आणि अशा किसणीने मी इथे मस्त असे किसून घेते म्हणजे यात काही गाठी गुठळ्या राहणार नाही. तर मस्त इथे आपला सॉफ्ट असा बटाटा इथे किसून होतो. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तिथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण किसून घेतलेला संपूर्ण बटाटा घालायचा आहे. त्यानंतर आपण साबुदाणा जो वाटून घेतलेला आहे त्याची जी पावडर बनवून घेतलेली आहे ती पावडर आपल्याला यामध्ये घालायची. तर इथे मी 3 चम्मच पावडर घालते साबुदाण्याची. त्यानंतर इथे 1 ते 2 हिरवी मिरची मी बारीक अशी कट करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची. थोडंसं जिरं मी यामध्ये घालते. जे शेंगदाणे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले होते ते संपूर्ण शेंगदाण्याचे कूट यामध्ये मी घालते. त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स यामध्ये मी घालते. तुम्हाला जर आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर थोडासा कोथिंबीर इथे मी बारीक असा कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा. थोडीशी अद्रक इथे मी किसून घेतलेली होती ती यामध्ये मी घालते. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. संपूर्ण साहित्य घातल्यानंतर हे मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही. पाणी न घालता मस्त त्याला असं मिक्स करून घ्यायचं. छान त्याचा असा गोळा तयार होते. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता. अगदी 1 ते 2 चम्मच तुम्ही पाणी घातलं तरी चालेल आणि असं थोडंसं पाणी घालून मस्त त्याला मिक्स असा गोळा करून घ्यायचा आहे. आता याचे आपण कटलेट बनवून घेऊया. तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये इथे कटलेट बनवू शकता. इथे मी छोटासा गोळा हातावर घेतला आणि असे छोटे छोटे कटलेट जसे असतात अगदी त्या पद्धतीने इथे मी याला आकार देऊन घेते. अगदी जास्त मोठी नाही आणि जास्त लहानही नाही, मध्यम आकारात इथे मी कटलेट बनवून घेतलेले आहे. तुमच्या जर त्या हाताला चिपकत असेल थोडंसं मिश्रण तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याच्या हाताने असे कटलेट तिथे बनवून घ्यायचे आहे. इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा कटलेट बनवून दाखवते. असे मध्यम आकाराचे कटलेट इथे मी बनवून घेतलेले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मेदू वडे असतात अगदी त्या पद्धतीने सुद्धा आकार देऊ शकता किंवा मग साबुदाण्याचे वडे असतात किंवा मग बॉल्स असतात अगदी त्या पद्धतीने सुद्धा आकार देऊ शकता. तिथे मी संपूर्ण मिश्रणाचे संपूर्ण असे कटलेट बनवून घेतलेले आहे. आता हे कटलेट आपल्याला 1 ते 2 मिनिट साईडला ठेवायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित तळल्यानंतर कुरकुरीत होतात. तोपर्यंत इथे आपण चटणी बनवून घेऊया. तर इथे आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहे ते आपण यामध्ये घालूया. 3 ते 4 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये घालायचा.
थोडीशी कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची। चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे। तुमच्याकडे जर दही असेल तर 1 चम्मच तुम्ही दहीसुद्धा यामध्ये घालू शकता। त्यानंतर थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आहे आणि पाणी घालून मिक्सरला बारीक इथे आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे। तर मस्त इथे चवदार अशी उपवासाची चटणी तयार झालेली आहे। कटलेटसोबत खाणारी चटणी आपली तयार झालेली आहे। साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। आता तेल गरम झाल्यानंतर जे कटलेट आपण बनवून घेतलेले आहे ते आपण यामध्ये घालूया आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहे। गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचा आणि कमी ते मध्यम गॅसवर संपूर्ण कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहे। तुम्ही गॅस जर मोठा केला तर कटलेटला वरून कलर तर छान येईल पण आतून ते कच्चे राहण्याची शक्यता असते। म्हणून संपूर्ण कटलेट तळत असताना गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचा। तर आणि मस्त हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे संपूर्ण कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर इथे मी संपूर्ण कटलेट तळून घेतलेले आहे। मस्त त्याला कलर आलेला आहे। आता हे संपूर्ण कटलेट मी एका जारामध्ये काढून घेते म्हणजे त्यातील राहिलेलं तेल सुद्धा मस्त असं निथळून जाईल। तर तुम्ही बघू शकता काय सुरेख असा कलर आलेला आहे आणि मस्त उपवासाचे कुरकुरीत क्रिस्पी असे कटलेट आपले तयार झालेले आहे। आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल आपले कटलेट हे किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहे। चवीला सुद्धा हे खूप छान लागतात। आता महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्रीला तुम्ही अशा पद्धतीचे कटलेट एकदा नक्की बनवून बघा। असे कटलेट बघून जे उपवास करत नाही ते सुद्धा उपवास करायला लागतील एवढे हे कटलेट चवीला खूप छान लागतात। मस्त असे क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात आणि आतून मस्त जाळीदार आणि पोकळ सुद्धा होतात। बऱ्याच वेळा काय असतं ना आपला उपवास असतो आणि एखाद्या वेळेस आपण साबुदाणा भिजत घालायला विसरतो पण सकाळी जर नाश्त्याला तुम्हाला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर असे क्रिस्पी कुरकुरीत कटलेट तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। त्यासोबत आपण मस्त अशी उपवासाची चटकदार चटणी सुद्धा बनवलेली आहे। तर या महाशिवरात्रीला असा मस्त चवदार क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।